नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये। नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तर इथे पाहू शकता मी कणिक अशा पद्धतीने आपल्याला भिजवायची आहे। तर अगदी कशी भिजवायची, खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत, अगदी हात न खराब करता आणि किचकट काम असल्यामुळे कशी भिजवायची हे पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे। तर आता तुम्ही कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, अगदी अशा पद्धतीने, आणि खूप वेळ टिकते आणि काळी पडत नाही अजिबात कणिक। तर आपल्याला दुसऱ्या दिवशीची तयारी करायची असेल तर आपण आदल्या दिवशी संध्याकाळी अशी भिजवून ठेवू शकतो। तर चला पूर्ण व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा। आता इथे गरजेनुसार मी पीठ घेतलेलं आहे, तर आपल्याला यात चवीपुरतं मीठ घालायचं। अगदी पसारा न होता अगदी खोलगट भांड्यात आपण कसं कणिक मळायची तशी अगदी न हात आपले खराब होता आपण कणिक मळूयात। इथं आता हे मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडंसं पाणी घालायचं आपल्याला, म्हणजे आपले हात खराब होणार नाहीत। अगदी कणिक मळायचं खूप म्हणजे नाही काय, जरा थोडंसं किचकट काम असतं, तर हात आपले खराब होतात। तर आपले खराब हात होऊ नयेत म्हणून अगदी सोपी ट्रिक तुमच्यासाठी। हलकं हलकं असं मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं करून पाणी आपल्याला जसे लागेल असं करून घ्यायचं तयार। पूर्ण असं पाणी लावून घ्यायचं याला आपल्या कणकेला। आणि अगदी खोलगट भांडं घेतलं तर काय होतं, पीठ आपलं बाहेर पडत नाही व्यवस्थित असं। आता हे आपण छान असं करून घेऊयात। बघू शकता कुठे मी माझा हात अजिबात खराब झालेला नाही। पाहू शकता कुठेही माझा हात न खराब होता, खूप खराब न होता, असं व्यवस्थित झालेलं आहे। बघू शकता। तर असं छान असं मळून घ्यायचं पीठ आपल्याला। आणि याला काय करायचं, फ्रीजमध्ये उद्या आपल्याला जर दुसऱ्या दिवशी जर वापरायचं असेल तर फ्रीजमध्ये छान असं अजिबात तेलाचा कसलाही वापर न करता व्यवस्थित ठेवून द्यायचा। काचेच्या बाउलमध्ये किंवा भांड्यात असं, किंवा स्टीलचं भांडं असेल तर पातेलं वगैरे, अजिबात याला आपण कसलाच तेलाचा वापर करायचा नाही, तरच तुमची कणिक छान असे होते। कारण काय होतं, कणकेला जर तेल लावलं आणि आपण दुसऱ्या दिवशी जर वापर केला तर ते काळा पडतात आणि अशा कडक होतात चपात्या। त्याच्यामुळे काय करायचं, नेहमी की कणकेला कधीही तेल लावायचं नाही आणि फ्रीजमध्ये संध्याकाळी पाण्यात घालून थोडंसं करून ठेवायचं। त्याच्यामुळे छान अशा पोळ्या होतात आणि अगदी सकाळच्या पारी आपल्या घाई गडबडीत फक्त उठल्यानंतर डबा किंवा जे भांडं आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल ते बाहेर काढायचं। तर पाहू शकता असा छान असा माझा गोळा झालेला आहे, तयार आहे आपला छान असा पिठाचा गोळा। तर पाहू शकता अगदी कसलाही मी तेलाचा वापर केला नाही। तर असं मस्त असं गोळा करून घ्यायचं, पीठ लावून लावून मळून घ्यायचं, की जेणेकरून अगदी ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया असतील किंवा मुलांचा डब्बा पहाटे करायचा असेल तर ही तयारी करून ठेवा। आणि अशा पद्धतीनं हा डब्बा, असा स्टीलचा डब्बा घ्या किंवा काचेचं भांडं घ्या आणि त्यात असं ठेवून द्या। आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की ह्यात पण असं पण नको, तर आपल्याला ह्यात पाणी जरी तुम्ही टाकून ठेवलं तरी अजिबात कणिक खराब होणार नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही कणिक मळून बघा, अजिबात कसलाच हात माझा खराब झालेला नाही। तर नक्की असं करून पहा।